नमस्कार. रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी बेकरी. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टची पाहणी करण्याकरता म्हणून जात आहेत. तशाच प्रकारे आज त्यांनी कोयना धरण आणि त्याचबरोबर कोयना धरणातून जी पाणी सोडून पहिला दुसरा तिसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून जी वीज निर्मिती केली जाते त्या चौथ्या टप्प्याची पाहणी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली. अतिशय बारकाईनं आणि तितक्याच एक अभ्यासपूर्ण वृत्तीनं त्यांनी हे एकंदरीत प्रकल्पाची सगळी माहिती, या प्रकल्पातून जनरेट होणारी वीज, तिचं होणारं डिस्ट्रीब्युशन आणि एकंदरीत सगळं कामकाज कसं चालतं याचा अतिशय बारकाईनं त्यांनी अभ्यास केला, माहिती घेतली. आणि ही माहिती घेत असताना मला ज्यात जाणवलं तर त्याच्यामधून त्यांच्या मनामध्ये या विजेपासून अधिकची वीज निर्मिती, आणखीन या प्रकल्पातून अधिकची, विजेपासून नाही प्रकल्पातून अधिकची वीज निर्मिती करता येईल का याचा अभ्यास करणं हे त्यांच्या कदाचित मनामध्ये असावं, डोक्यामध्ये असं मला जाणवतं. याचं कारण पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हा जो कोयनेचा वीज निर्मिती टप्पा आहे यातून आज तारखेला 1956 मेगावॅट वीज निर्मिती होते. ही 156 मेगावॅट वीज निर्मिती होते. इतर पॉवर प्रोजेक्ट आणि हा थर्मल पॉवर प्रोजेक्टमध्ये एक बेसिक जो फरक आहे तो हा आहे की आपल्याला ज्या वेळेला पाहिजे विजेची फार गरज असते त्यावेळेला पूर्ण क्षमतेनं वीज निर्मिती करता येते. विजेची गरज कमी असेल त्यावेळेला ती कमी प्रमाणामध्ये वीज निर्मिती करता येते. ज्या वेळेला आपल्याला तात्काळ वीज सुरू वाढवायची असेल जर वीज निर्मिती तर तात्काळ करता येते. तसे इतर प्रोजेक्टमध्ये विशेष करून कोळसा या पॉवर प्रोजेक्टमध्ये होत नाही. एकदा त्याचं प्रोडक्शन कमी केलं, पॉवर जनरेशन कमी केलं की ते पुन्हा त्या लेवलला यायला 8-8, 10-10 तास वेळ लागतो. तसा ह्या वीज निर्मितीमध्ये लागत नाही. हे प्रोजेक्ट तयार करण्याकरता खर्च मोठ्या प्रमाणामध्ये होतो, परंतु एकदा हा प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर याची वीज निर्मिती अत्यंत स्वस्त आणि अल्प दरामध्ये ही आपल्याला मिळते. आणि म्हणून इथे अधिकची वीज निर्मिती करता येईल का याचा अभ्यास त्यांनी करण्याचा विचार दिसला मला. त्यांना इथं आपण अधिक वीज निर्मिती करायचं म्हटलं तर पाण्याचा साठा तेवढा आहे का, आज असणारी जी टर्बाईन्स आहेत म्हणजे जी मशिनरी आहे त्याच्याच माध्यमातून आपल्याला अधिकची वीज निर्मिती करता येईल की आणखीन नवीन त्या ठिकाणी काही मशिनरी आपल्याला बसवावी लागेल. या सगळ्या गोष्टीची बारीक सारीक माहिती त्यांनी त्या ठिकाणी गोळा केली असं मला वाटतं. आणि विजेची निर्मिती वाढवावी म्हणजे वीज जनरेशन वाढवावं आणि त्याचबरोबर हे आहे याच्यातून अधिकची वीज निर्मिती होऊ शकते का ही विशेष करून आणि या प्रकल्पाची पूर्णपणे माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी असावी या नात्यानं त्यांचा आजचा दौरा होता असं मला वाटतं. पुढचे पंतप्रधान शरद पवार असतील अशा पद्धतीची एक त्यांच्यासमोरचा एक प्रस्ताव ठेवलेला आहे. तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होता, शरद पवार तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे. काय वाटतं या नवीन राजकीय घडामोडी संदर्भामध्ये? संपूर्ण देशामध्ये एक महाविकास आघाडी निर्माण होऊन भविष्यामध्ये त्या महाविकास आघाडीचं नेतृत्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी करावं असा जर प्रस्ताव तयार होत असेल, अशा प्रस्तावाला जर मान्यता मिळत असेल तर ते भारत देशाकरता खूप भाग्याचं ठरेल. याचं कारण असं आहे की आज संसदीय मंडळामध्ये देशाच्या पार्लमेंटपासून राज्याच्या विधानसभेपर्यंत इतकं दीर्घकाळ जवळजवळ आयुष्यातली 50 वर्ष सातत्यानं लोकांमधून निवडून जाऊन लोकांचं प्रतिनिधित्व करणारा आज पवारसाहेबांनी इतका दीर्घानुभवी नेता आज देशामध्ये मला तरी दुसरा कोणी दिसत नाही. एक पवार साहेबांची दूरदृष्टी, त्यांचं व्हिजन
त्यांचं परदेशाशी असलेले संबंध, परदेशातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या देशांच्या नेतृत्वाबद्दल बरोबर असलेले त्यांचे संबंध, देशामधल्या विविध पक्षांमधल्या नेत्यांमध्ये समन्वय ठेवण्याची त्यांची भूमिका आणि या वयामध्ये 80 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा सातत्यानं तरुणांना लाजवील एवढी मेहनत करणारा नेता आज तरी देशामध्ये दुसरा कोणी नाही. म्हणजे ज्यांच्याजवळ अनुभव पुरेपूर आहे, ज्यांना संसदीय कामकाज माहिती आहे, ज्यांना प्रशासन कसं चालवायचं ते माहिती आहे, अनेक पक्षांचं सरकार कसं चालवावं आणि टिकवावं हा सुद्धा अनुभव त्यांना माहिती आहे, ज्यांना देशाचं अर्थकारण कळतं, समाजकारण कळते, कृषी कळते, परकीय धोरण कळतं, त्याचबरोबर परकीय संरक्षण नीती कळते. अशा प्रकारचं बहुआयामी नेतृत्व पवारसाहेब म्हणून जर देश त्यांच्याकडे बघत असेल आणि या देशातले विविध पक्षांचे लोक एकत्र येऊन हे नेतृत्व सर्वमान्य म्हणून जर त्या ठिकाणी निर्माण करत असतील किंवा सर्वमान्यता म्हणून मान्यता देत असतील तर ती देशाच्या दृष्टीनं आणि आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या दृष्टीनं आणि माझी एक पक्षाचा राष्ट्रवादीचा राज्याचा अध्यक्ष या नात्यानं माझ्याकरता खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि उद्याच्या 12 तारखेला पवारसाहेब आपल्या आयुष्याची 80 वर्ष पूर्ण करतायत, त्यांच्याकरता ही खूप मोठी भेट ठरेल आणि ती ठरावी अशा माझ्या सदिच्छा आहेत. एक प्रकारे भाजपला रोखण्यासाठी पवारसाहेबांचं ट्रम्प कार्ड पुढे केलं जाते. असं आहे की या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला विचार, आपला पक्ष, आपला कार्यक्रम राबवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आज भाजपाला केवळ शह देण्याकरता म्हणून पवारसाहेबांना पुढे केलं जातंय असं काही अंशी जरी खरं असलं तरी सुद्धा केवळ भाजपाला शह देण्याकरता म्हणून नाही, तर मी सगळी वरची उदाहरणं सांगितली की एवढा अनुभव संपन्न नेता आज देशामध्ये दुसरा कोणीही नाही. भाजपाला लोकांनी 2 वेळा संधी दिलेली आहे. आपण आज बघतात की भाजपाच्या लोकप्रियतेचा आलेख हा दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्याबद्दल लोकांच्या खूप अपेक्षा होत्या, परंतु बोलाचा भात आणि बोलाची कडी यापेक्षा देशाच्या पदरामध्ये, युवकांच्या पदरामध्ये, देशाच्या आर्थिक नीतीमध्ये, परराष्ट्रीय नीतीमध्ये, संरक्षणामध्ये काहीही पदरामध्ये देशाच्या पडत नाहीये. त्यामुळं देशाचा मूड आज असा आहे की देशामध्ये लवकरच कधी निवडणुका होतील, त्यावेळेला बदल पाहिजे आणि बदल जर पवारसाहेबांच्या रूपानं घडत असेल तर ते देशाच्या हिताचं आहे.